केलेला आहे. मग 49 गाथेमध्ये आचार्य सांगतात, अनादी कालापासून कर्माचा बंध आहे आणि आत्मा आणि कर्म दोन्ही एका क्षेत्रामध्ये असताना आत्मा कधी कर्मरूप झाला नाही आणि कर्म कधी आत्मारूप झाले नाही. दोघांचा एक क्षेत्राभागात संबंध असताना सुद्धा प्रत्येक द्रव्य आपल्या द्रव्य क्षेत्र काल आणि भाव आणि भव या स्वचतुष्टयाची मर्यादा सोडून अन्य द्रव्यारूपाने परिणमन करत नाही. मग अशी अनादी अनिधन असणारी कर्माची आणि जीवाची जी व्यवस्था आहे ती कोणी उत्पन्न केलेली नाही आणि त्याला कोणी नष्ट करू शकत नाही. अशी ही काय परमेश्वराची व्यवस्था आहे, म्हणजे पारमेश्वरी व्यवस्था आहे. प्रत्येक द्रव्याची स्वतंत्र आपली व्यवस्था आहे. दोहार्थ त्याच्या टीकार्थाच्या खाली पॅरेग्राफ, जो आत्मा अपने शुद्ध स्वरूप की प्राप्ति के आभाव से उत्पन्न किए ज्ञानावरणादि शुभ अशुभ कर्मों से व्यवहारने से की अपेक्षा बंधा हुआ है. व्यवहारने आत्मा बांधलेला आहे तरी सुद्धा शुद्ध निश्चयाने ते कर्मरूप नाही आहे, की तो कर्मरूपाने कधी झाला नाही. केवल ज्ञानादि अनंत गुण रूप अपने स्वरूप को छोड़कर कर्मरूप नहीं परिणमता है. मग आत्म्याचा जो अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत चतुष्टय स्वभाव आहे त्या सोडून तो कधी कर्मरूपाने परिणमन करत नाही. अर्थात अपने जड़ स्वभावरूप और अपने ज्ञानावरणादि द्रव्य भावरूप कर्म भी आत्मरूप नहीं परिणमते. मग ज्ञानावरणादि 8 द्रव्य कर्म, पुण्य पाप आदि भाव कर्म हे सुद्धा काय आहे त्या रूपाने परिणमन करत नाही. अर्थात अपने जड़ रूप उद्गलपने को छोड़कर चैतन्य रूप नहीं होते हैं, यह निश्चय है. जड़ कर्म आपल्या जड़ स्वभावाला, रूपी स्वभावाला, स्पर्श रस गंध वर्ण स्वभावाला सोडून कधी निश्चयाने चैतन्य रूप होत नहीं. यह निश्चय है कि जीव अजीव नहीं होता और अजीव जीव नहीं होता. ऐसी अनादि काल की मर्यादा है. मग दोघांचं क्षेत्र एक असेल तरी सुद्धा एक द्रव्य आपला स्वभाव सोडून अन्य स्वभावाला प्राप्त होत नाही. म्हणून समयसारमध्ये 3 नंबर गाथेमध्ये कुंद भगवंताने गाथेमध्ये सुंदर शब्द वापरला, वाक्य. मग त्या सुंदर या वाचक शब्दाचा अर्थ 2 पद्धतीने केला. एक अमृतचंद्र आचार्यांनी व्यवहारण्याने सुंदर शब्दाचा अर्थ केला आणि जयसेन आचार्यांनी निश्चय दृष्टीने सुंदर शब्दाचा अर्थ केला. मग अमृतचंद्र आचार्य सांगले की हे 6 द्रव्य अनादि अनिधन एका क्षेत्रामध्ये राहत असताना सुद्धा प्रत्येक द्रव्य आपल्या स्वचतुष्ट्याला सोडून परचतुष्टय रूपाने परिणत होत नाही. म्हणून व्यवहारण्याने लोक सुंदर आहे. आणि जैसे आचार्यांनी सांगितलं, एकेंद्रियादी सर्व अवस्थेषु जे निगोदापासून ते सिद्धापर्यंत जेवढ्या अवस्थांमध्ये पर्याय आहे, विशेष आहे, कार्य आहे, मग या सर्व कार्यरूपाने होत असताना सुद्धा तो परमात्मा, कारण परमात्मा जीव आपल्या ज्ञान दर्शन शुद्ध स्वभावाला सोडत नाही. म्हणून जीव कसा आहे, सुंदर आहे.
म्हणजे अशी वस्तूची व्यवस्था असताना सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये आपण विपरीत रूपाने ग्रहण करतो, विपरीत रूपाने श्रद्धान करतो आणि विपरीत रूपाने अनुचरण करतो. म्हणून आपल्या स्वतःच्या श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य गुणाच्या पर्यायाची विभाव परिणती होते. तेव्हा जीवाला कर्म बांधून जीव संसारामध्ये परिभ्रमण करतो. म्हणून आचार्य सांगतात, बहिरंगातल्या पदार्थामध्ये काहीही फेरफार करण्याचा पुरुषार्थ करू नका. कारण प्रत्येक द्रव्याची मर्यादा आपल्या स्वतःच्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन कार्य करण्याची योग्यता नाही. म्हणजे जर तुम्हाला काही पुरुषार्थच करायचा असेल तर स्वतःच्या द्रव्याच्या पर्यायामध्ये पुरुषार्थ करा, परद्रव्यामध्ये पुरुषार्थ करू नका. स्त्रीणी अरुण असणारे जीव त्यांनी घाती आणि आघाती कर्माला नष्ट करण्यासाठी पुरुषार्थ केला नाही. ते आपल्या स्वतःच्या कारण परमात्म्याचं ध्यान करून कारण परमात्म्यामध्ये स्थित राहिले तर कर्म स्वयं निघून गेले. अज्ञानी परद्रव्याला, परपदार्थाला हटवण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानी परद्रव्य, परपदार्थापासून आपला उपयोग हटवतो. कारण या विश्वामध्ये द्रव्य कधीही कोणतेही नष्ट होणार नाही. तर मग अशी ही वस्तुव्यवस्था कर्माची आणि जीवाची अनादी असताना सुद्धा दोन्ही स्वतंत्र आहे. बरे इथले कर्म ते भिन्न ज्ञान दर्शनमयी सब प्रकारचे उपाधि रूप आराधना योग्य परमात्मा को तुम देह रागादि परिणति रूप बहिरात्मपणे को छोड़कर शुद्ध आत्म परिणति की भावना रूप अंतरात्मा में स्थिर होकर चिंतन करो, उसी का अनुभव करो, ऐसा तात्पर्य हुआ. तात्पर्य म्हणजे भावार्थ. याप्रमाणे दर्शन ज्ञानस्वरूप आत्मा जो आहे तोच कसा आहे, उपादेय आहे, जे आपल्याला आराधना करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी तो उपयोगी आहे. आणि तो परमात्मा जो आहे त्या परमात्म्यामध्ये देह नाही, शरीर नाही, रागादी परिणाम नाही. तर जे अनादी कालापासून बहिरात्मा जीवनी का होतो, शरीराला आत्मा मानलं किंवा आत्म्याचं शरीर आहे अशी बहिरात्मा अवस्थेमुळे कर्म बांधून परिभ्रमण केले. शरीर आत्मा भिन्न आहे हे अन्य धर्माचे लोक सुद्धा सांगतात. शरीर आणि आत्मा दोन भिन्न आहेत, एक नाही. मग अजैनामध्ये सुद्धा शरीर आणि आत्म्यामध्ये भेद आहे आणि आपण जैनही त्या ठिकाणी त्याच पद्धतीने सांगू लागलो, आत्मा आणि शरीर भिन्न आहे. मग त्यांच्या सांगण्यामध्ये आणि आमच्या सांगण्यामध्ये काही विशेषता नाही, दोघांनी तेच सांगितलेलं आहे. पण जिनधर्म शरीराच्या जाऊन पुढे सांगतो ते अन्य धर्मियाचे लोक सांगत नाही. मग ते आचार्य सांगतात की तुमच्याच जीवाचे होणारे क्रोध, मान, माया, लोभ, हर्ष, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, त्रिवेद, पुरुषवेद, नपुंसक वेद, अनंतानुबंधी जनित, अप्रत्याख्यान जनित, प्रत्याख्यान जनित,
संज्वलनजनित हे 16 प्रकारचे कषाय तुमच्या आत्म्याचा स्वभाव नाही, जे पर्यार्थिक ज्ञाने जीवामध्ये होत असताना सुद्धा तो जीवाचा स्वभाव नाही, हे जिनधर्म पुढे जाऊन सांगतो. आणि पुढे सांगतो जाऊन पुण्य आणि पाप, भाव, कर्म हेही काय आहे? आत्म्याचा स्वभाव नाही. कारण शरीर उत्पन्न होतं आणि नष्ट होतं. म्हणून ज्याला सुरुवात आहे, उत्पत्ती आहे, ते निमाणे नष्ट होणार आहे. तसे राग द्वेषादी परिणाम उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. मग जे उत्पन्न होतात राग द्वेषादी पण नष्ट होतात, तो पण मी नाही. जे अशा प्रकारे आचार्य शरीरापासून भिन्न, राग द्वेषादी परिणामापासून भिन्न, ते माझे नाही आणि मी त्याचा नाही, अशी तू काय कर. एक करत होता पूर्वी, आता ती बहिरात्मा अवस्था सोड. जी शुद्ध आत्मा ज्ञानदर्शन स्वरूपच आहे, तो शुद्ध आत्मा कधीही रागादी रूप परिणमन करत नाही, होत नाही. जर जीवाचा स्वभाव जसं ज्ञान, दर्शन, श्रद्धा, चारित्र आहे, तसं जीवाचा स्वभाव क्रोध, मान, माया, लोभ, रागद्वेष जर जीवाचा स्वभाव केला असता तर सिद्धामध्ये सुद्धा ते प्राप्त व्हायला पाहिजे, उपलब्ध व्हायला पाहिजे. पण सिद्धामध्ये, कार्यामध्ये उपलब्ध नाही. मग कारणामध्ये स्वभाव नाही, म्हणून कार्यामध्ये तिथे नष्ट झालेला आहे. पण कारणामध्ये स्वभाव असेल तर कार्यामध्ये कधीही नष्ट होत नाही. म्हणून आचार्य सांगतात, पर्यार्थिक ज्ञाने, अनित्य धर्माच्या अपेक्षेने शरीर आत्म्यामध्ये आहे, आत्मा शरीरामध्ये आहे. आत्म्यामध्ये रागद्वेष होतात, आत्माच रागद्वेष करतो. कर्म आणि बहिरंगातले पदार्थ रागद्वेष करत नाहीत. समजा आपण भोजनाला बसलो आणि भोजनाला बसल्यानंतर आपल्या प्रतिकूल वस्तू भोजनामध्ये आली तर आपल्याला काय होणार? क्रोध उत्पन्न होणार. मग ती क्रोधाची मात्रा जर अति जास्त वाढली तर काय करणार आपण? ताट फेकून देणार. मग आता जे ताट फेकून दिलं, ताटेमधलं जे अन्न आहे त्याच्यामध्ये क्रोध झाला का? नाही. म्हणजे आता अर्थ काय झाला? त्या पदार्थामध्ये क्रोध नाही. जो क्रोध कर्माचा उदय आला, त्या क्रोध कर्माच्या उदयामध्ये क्रोध आहे का? नाही. मग क्रोध कोणामध्ये झाला? जीवामध्ये. मग तो झालेला क्रोध जास्तीत जास्त एक तासापर्यंत, एक दिवसापर्यंत चालला, पुढे तोही नष्ट झाला. जे उत्पन्न होतात नष्ट होतात, माझे पर्याय असो किंवा परद्रव्य असो, तो माझा आत्म्याचा स्वभाव नाही. हे स्व आणि पराचं भेद विज्ञान करा. स्वला स्वरूपाने जाणा, श्रद्धान करा, अनुचरण करा आणि पराला पररूपाने जाणून त्याला सोडून द्या. मग चरणानुगामध्ये सांगितलं जातं, याला ग्रहण करा आणि त्याला सोडा. आणि अध्यात्म भाषा काय सांगताय? स्वतःच्या स्वशुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणा, ग्रहण करा
तर हे रागादी परिणाम आपोआप सुटलेले आहेत, सोडावं लागत नाही. मग अतिशुद्ध आत्म्याची आराधना, बहिरात्मा सोडून अशा शुद्ध आत्म्याची आराधना करून अंतरात्म्यामध्ये स्थिर हो. जे स्वतःच्या आत्म्याचं चिंतन कर, अनुभव कर. हे तुम्हाला जिनवाणीचा सांगण्याचा शेवटचा. तुम्ही हजारो ग्रंथ वाचा किंवा एक ग्रंथ वाचा, तर एक ग्रंथ जिनवाणीमध्ये सांगितलं की 2 वाक्यामध्ये संसार आणि मोक्ष बाहेर जगामध्ये कुठेही नाहीत. आपली वर्तमानाची ज्ञान पर्याय आपल्या शरीरादी परद्रव्याला विषय करते, त्या पदार्थाला जाणते. त्या ज्ञान पर्यायाचं नाव आहे संसार. आणि आपली ज्ञान पर्याय आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणते, त्या ज्ञान पर्यायाचं नाव मोक्ष आहे. जे मोक्ष आणि संसार बाहेर कुठेही नाही हे निर्णय करा. संसार आणि मोक्ष ची प्राप्तीसाठी बहिरंगातल्या द्रव्याचं निमित्त कारण आहे. मोक्ष प्राप्त होण्यासाठी कर्माच्या अभावाचं निमित्त कारण आहे. आणि संसारामध्ये परिभ्रमण करण्यासाठी कर्म निमित्त कारण आहे. पण आपल्यामध्ये विभाव परिणती होईल तेव्हा ते कर्म आणि परद्रव्य तुम्हाला कारण होतील. आणि आपल्यामध्ये रागद्वेष परिणती झाली नाही, वीतराग परिणती झाली तर आपल्या परिणामाच्या द्वारे मोक्ष आणि आपल्याच परिणामाच्या द्वारे संसाराचा नाश होतो. आणि आपल्याच परिणामाच्या द्वारे आपण संसार परिभ्रमण करतो तेव्हा त्या ठिकाणी मोक्षाचा अभाव झालेला आहे. म्हणजे पर्यायामध्ये मोक्ष प्राप्त होत नाही. याप्रमाणे आचार्याने आपल्याला सांगितलं. आता पुढे गाथा नंबर 50 नंबर गाथा आहे. गाथा पाठ की विभणंती जीव सौवगो जीव जडवे विभणंती किंबी बनंती जीवो देह समूह सुन्नो विके विभणंती कोई कहे सर्वगतय जीव जड़ कोई कहे है देह समय शून्य भी कोई कहे. आचार्य जो अनेक गाथेमध्ये जीव म्हणा किंवा आत्मा, पदार्थ, जे द्रव्य आहे त्याची चर्चा आचार्य करत असताना आता या ठिकाणी आचार्य या गाथेमध्ये 50 नंबर गाथेमध्ये जीवाचं वर्णन, जीवाचं लक्षण, जीवाचं जे स्वरूप सांगितलं. चेतना अभेद रूपाने चेतना आहे, भेद रूपाने दर्शन आणि ज्ञान आहे. त्याचा भेद केला तर श्रद्धा, दर्शन, ज्ञान, चारित्र, सुख, वीर्य इत्यादी विशेष गुण, अस्तित्वादी सामान्य गुण. मग अशा प्रकारे जीवाचा स्वभाव आहे. पण आता या गाथेमध्ये आचार्य जीवाचा स्वभाव किंवा जीवाचं लक्षण जे अन्य मतावलंबी आहे, मूळ किती आहे की या विश्वामध्ये मुख्य रूपाने 2 मताची विभागणी होते. एक नास्तिक आणि एक आस्तिक. जो ईश्वराला मानतो तो आस्तिकवादी आहे, जो ईश्वराला मानत नाही तो नास्तिक आहे.
मग असे मुख्य दोन भेद होतात. मग त्यानंतर या भरत क्षेत्रामध्ये, भारत देशामध्ये का सांगितलं, षड दर्शनकार आहेत. षड म्हणजे 6 प्रकारचे दर्शन आहे. नैयायिक आहे, वेदांत आहे, मीमांसक आहे, बौद्ध आहे, शून्यवादी आहे, असे काही षड दर्शनकार आहेत. मग त्या षड दर्शनकारानं जीवाचं जे स्वरूप मानलेलं आहे, जीवाचा जो स्वभाव मानलेला आहे, कथन केलेलं आहे, ते कसं चुकीचं आहे. जे आत्तापर्यंत जीवाचं लक्षण सांगितलं त्याच्या विरुद्ध हे काय करतात, जीवाचं लक्षण करतात. म्हणून इथे काय करायचं, मतार्थाच्या अपेक्षेने जीवाची सिद्धी अन्य लोक कसं करतात आणि मतार्थाच्या अपेक्षेने जीवाची सिद्धी जैनांनी कशी केलेली आहे. आता सांग, इसके आगे 6 द्वा सूत्र में आत्मा व्यवहारने की अपेक्षा अपनी देह के बराबर है यह कहते हैं. माता इथून 6 गाथेपर्यंत, दोहापर्यंत आत्मा व्यवहारणे आपल्या आपल्या शरीराच्या बराबर आहे. शरापेक्षा किंचित न्यून पण नाही आणि अधिक पण नाही. जेवढा तुमच्या शरीराचं क्षेत्र आहे तेवढ्या शरीराच्या क्षेत्रप्रमाणे आत्म्याच्या प्रदेशाची रचना आहे. जिथे आत्मा व्यवहारण्याने देह के बराबर आहे. जे आत्मा देहरूप आहे असं सांगितलं नाही. जेवढा तुम्हाला वर्तमानामध्ये ज्या जीवाला जशा प्रकारच्या शरीराची उत्पत्ती झाली तेवढेच आत्म्याचे प्रदेश आहेत. त्याच्यापेक्षा आत्म्याचे प्रदेश कमी नाही किंवा जास्त नाही. हे या ठिकाणी सिद्ध केलं. आणि अन्य लोकांनी जी आत्म्याचं ज्ञान, आत्म्याचे प्रदेश हे भिन्न भिन्न रूपाने मानलेले आहेत. आत्ताचं जे सायन्स आहे, विज्ञान आहे, तो आत्मा तर मानतो, जीव मानतात. पण तो आत्मा जीव शरीरामध्ये आहे. आत्मा जीव शरीरामध्ये आहे, पण त्याचं ज्ञान सर्व शरीरामध्ये नाही. मग काय म्हणतात ते, आत्मा जीव नावाची पदार्थ तर मानला, तो शरीरामध्ये आहे एवढं पण मानतात. पण त्या आत्म्याचं असणारं ज्ञान संपूर्ण शरीरामध्ये आत्म्याचं ज्ञान नाही. मग आत्म्याचं ज्ञान कुठं आहे? वैज्ञानिक, आजचे जे वैज्ञानिक आत्मा शरीराने मानतात, आत्मा मानतात, जीव मानतात, ज्ञान पण मानतात, पण त्याचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान सर्व ठिकाणी नाही. कुठे आहे? फक्त मेंदूमध्ये. कोण काम करतं तुमच्या शरीराला, बॅलन्स कोण साधतं? म्हणजे ज्ञान कुठं आहे? फक्त मेंदूपशी, मेंदूमध्ये तुमचं ज्ञान आहे. मेंदूला सोडून अन्य क्षेत्रामध्ये तुम्ही जीव आहात, आत्मा आहात, चेतन आहात, पण तुमचं ज्ञान फक्त मेंदूमध्येच आहे. समजा पायाला काही टोचलं तर ते काय सांगतात? आपल्याला काय शिकवलं सायन्सला? पायाला काही टोचलं, मग इथे टोचल्याले संवेदन मेंदूपर्यंत कोण पोचवतं?
जे सूक्ष्म सूक्ष्म बॅटरी आधी मांडले ते काय करतात, तिथे जाऊन मेंदूपर्यंत पोचवतात. तेव्हा तो काय करतो, जाणतो. जे टोचण्याचा क्षण भिन्न आणि कार्य होण्याचा क्षण भिन्न. म्हणजे आत्मा जीव मानून सुद्धा फक्त मेंदूमध्ये तुमच्यामध्ये सगळं कार्य होतं, बाकीच्या शरीरामध्ये काही होत नाही. मग ही त्यांची जीवाची मान्यता चुकीची आहे. म्हणून ते चाललं की आत्मा देह मात्र प्रमाण आहे, देहरूप नाही, देह मात्र प्रमाण आहे. अशा प्रकारे 6 दोह्यामध्ये सांगणार. दोहार. नैयायिक, वेदांतिक, मीमांसक आदि कोई जीव को सर्वगत सर्वव्यापक कहते हैं. हे 3 मतावलंबी जीव आहेत, नैयायिक, वैशेषिक आणि मीमांसक. मग एकापेक्षाने नैयायिक आणि मीमांसक कथनचित एकच आहे, पण किंचितसा त्यांच्या मतामध्ये थोडा भेद आहे. आणि वेदांती जे 4 प्रकारचे वेद आहेत त्याला मानणारे किंवा ब्रह्माला मानणारे, मग ते काय म्हणतात, जो कोणी आत्मा आहे तो सर्वगत सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. महाभारतामध्ये कुरुक्षेत्रावरती युद्धाला सुरुवात झाली. कौरव पांडव येऊन आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये युद्धासाठी उभारले. मग तिथे अर्जुनाला कृष्ण काय म्हणतो, धनुष्य चालव, युद्ध कर आणि समोरच्या शत्रूचा नाश कर. मग आता कृष्ण अर्जुनाला उपदेश देतो. अर्जुन काय म्हणतो, मला धनुष्य बाण चालवायचा नाही. मग विचारतो का चालवायचा नाही. मग तो म्हणतो काय, हे माझे बंधूच आहेत, माझे भाऊ आहे, मग यांना मारून त्यांचं राज्य मला घ्यायचं नाही. हे मेले तर यांच्या पत्नी विधवा होणार आणि विधवा पत्नी असणारं राज्य मला नको आहे, असं त्या ठिकाणी अर्जुन कृष्णाला सांगत असतो. मग कृष्ण तिथे काय म्हणतो, तू तर फक्त निमित्त आहे, तू तर काय फक्त निमित्त आहे, मी तुझ्या मागून सगळं करून घेणारा आहे. मग आता काही त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर मग त्यावेळेला कृष्ण काय करतो, आपलं विराट रूप धारण करतो. एक संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेला एवढा एक मोठा आत्मा त्यांनी, एवढा मोठा त्यांनी आपलं रूप धारण केलं. म्हणून ते काय म्हणतात, जळी स्थळी काशाणी पाषाणी सर्व ठिकाणी परमेश्वर आहे. याचाच अर्थ काय झाला, प्रत्येकाचा आत्मा त्याच्या त्याच्या शरीरामध्ये नसताना संपूर्ण 3 लोकांमध्ये व्यापलेला आहे. मग प्रत्येक आत्मा प्रदेशाच्या अपेक्षेने 3 लोक एवढा जर मोठा प्रत्येक जीव असला असता तर काय झालं असतं, एकमेकाला जायला तर आलं असतं का. म्हणजे प्रत्येक आत्मा लोकाकाश प्रमाण एवढा व्यापलेला, सर्व व्यापक म्हणजे लोकाकाश प्रमाण. मग एवढा आत्मा जर प्रदेशाने पर्यार्थिक ज्ञाने एवढा व्यापला तर कोणालाही इकडून तिकडून जाता आलं नसतं. म्हणून त्यांनी काय सांगितलं, असं सर्व व्यापक सांगितलं की हा नैयायिक, वेदांती, मीमांसक जीवाला सर्वगत मानतात. आणि आचार्यावरती शीर्षमध्ये अपने देह बराबर है.
मग असं मतार्थाच्या अपेक्षेने अर्थ असताना त्यांनी सर्व व्यापक अर्थ केला. हे जीवाचं लक्षण कोणाच्या अपेक्षेने 6 सामान्य गुणापैकी प्रदेशत्व गुणाच्या अपेक्षेने केलेलं लक्षण चुकीचं आहे. कारण 6 सामान्य द्रव्यामध्ये 6 सामान्य गुणामध्ये जो प्रदेशत्व गुण आहे त्या प्रदेशत्व गुणाचं कार्यक्षेत्र आहे. मग आपला आत्मा आपल्या क्षेत्रामध्ये शरीराच्या क्षेत्रामध्ये राहतो, सर्व ठिकाणी व्यापलेला नाही. तसं आपण पूर्वी लहानपणी आम्ही असताना ज्ञानेश्वर पिक्चर आलता, असे अनेक प्रकारचे ऐतिहासिक पूर्वीचे पिक्चर होते. मग ते 4 भाऊ ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान, निवृत्ती, त्यांच्या 4 नावावरती आपल्या ते ग्रंथमालेमध्ये पुस्तक गोष्टी आहे ना, त्याच्यात त्यांच्या 4 नावावरती गोष्टीवरती पुस्तकात गोष्ट लिहिले. नावं त्यांची, पण त्याच्यातून अध्यात्म कसा काढायचा. मग तिथे उदाहरण काय दाखवलं, एकाला पाठीवरती फटकारे मारत होते, तर वळ कुणाला उठत होते, दुसऱ्याला. का? एकच आत्मा ब्रह्म आणि तो सर्व ठिकाणी व्यापलेला आहे. म्हणजे एकाला पाठीवर मारलं तर त्याला तिथे वळून टाकत होते, कारण एकच त्यांनी ब्रह्म सर्व व्यापक आत्मा मानला. अनेक स्वतंत्र वेगळे वेगळे मानले नाहीत. म्हणून असं जे आहे स्वरूप आत्मा सर्व व्यापक आहे असं जाणणे, मानणे आणि अनुचरण करणे हे चूक आहे. आत्मा सर्व ठिकाणी व्यापलेला आहे असं जर मानलं, मग एका व्यक्तीला काठीने त्याच्या पाठीवरती 4 फटकारे मारले तर त्याला दुःखाचं वेदन होतं. मग 2 व्यक्तीच्या मध्ये तिथे काठीने मारलं, जाणीव होते का? मग सर्व व्यापक असतं तर मधल्या भागामध्ये सुद्धा मारल्यानंतर त्याला ज्ञान व्हायला पाहिजे. एक ब्रह्मच आहे, आत्माच आहे आणि बाकी अन्य काही नाही. तर मग जीवाला जसं सुख दुःखाचं वेदन ब्रह्माला होतं, तसं वस्त्र मशीनमध्ये टाकल्यानंतर, वॉशिंग मशीन टाकल्यानंतर त्याला पण दुःख मला पण होतं का? आपण मशीन नाही, हाताने कपडे धुतले, त्याला पिळतो, मग त्याला दुःख झालं का? नाही. पुरुष कटिंग करायला दाढीमध्ये कटिंग करतो, स्त्रिया कुठे जातात तिथे जातात, मग तिथे कटिंग करून येतात का नाही ते पण. मग किती दुःख झालं? दुःख झालं का? नाही. का बरं? का दुःख झालं नाही? तिथे आत्मा नाही, हे शरीराच्या वरती आलेले केस आहेत, जे मूळ आहे. मुळापाशी आत्म्याचे प्रदेश आहेत, पण ती केस मुळाच्या वरती आले तर कैंचीने काटत असताना सुद्धा दुःख होत नाही. आणि कधी डोक्यावरनं पाणी गेलं तर कंगऱ्याने उंचरताना गुंत आला, केस ओढले जातात, तर काय होतं? कुणाला ओढलं? केसाला दुःख झालं, कंगव्याला झालं काय, ते आत्म्याला झालं. याचाच अर्थ काय झाला? म्हणून जेव्हा तीर्थंकरांचं निर्वाण होतो, निर्वाण झाल्यानंतर इंद्राला समजतं का? माणसाला समजतं का? आपल्या कोणाला आदेश नाही. इंद्राला पण समजतं का? मोक्ष झाल्यानंतर मग त्यांच्या ठिकाणी विशिष्ट चिन्ह घटना घडतात, जे 5 कल्याणिकाच्या वेळेला प्रत्येक वेळेला विशिष्ट घटना त्या ठिकाणी घडतात.
मग ती घटना घडल्यानंतर इंद्र पहिले जाणतो, मग जाणून परत अनुमानाने करतो की तीर्थंकराचा मोक्ष झालेला आहे. मग तीर्थंकराचा मोक्ष झाला तर काय राहतं तिथे? केस आणि नख राहतात. मग ते केस आणि नख का राहिले? एवढं मोठं शरीर निघून गेलं, मग केस आणि नख का राहिले? त्या केसामध्ये आणि नखामध्ये आत्म्याचे प्रदेश नाहीत. आपले नख वाढतात 8-15 दिवसाला. समजा आता नेल कटर आधी आलेलं आहे, पहिले आपण ब्लेडनं काढत होतो. मग ब्लेडनं वरचं बराबर तेवढं नख काढलं, टाकून दिले, तर दुःख झालं का? पण अचानक जरा धक्का लागून ते ब्लेड आत गेलं तर काय होतं? जे हे पुढचे पांढरे जे वाढले तिथे आत्म्याचे प्रदेश नाही, पण मागटला भाग आहे तिथे आत्म्याचे प्रदेश आहेत. पण केसामध्ये आणि नखामध्ये आत्म्याचे प्रदेश नाही. म्हणून तीर्थंकराला मोक्ष झाल्यानंतर नख आणि केस शिल्लक राहतात आणि बाकीचं शरीर कापरासारखे उडून जातं. जे आत्म्याचे प्रदेश आणि शरीराचा जिथे एक क्षेत्राला संबंध होता ते शरीर निघून जातं. आणि यांचा म्हणून तिथे काय करतं? प्रत्येक देवेंद्र येऊन ते नख आणि केस घेऊन दुसरे अरहंताचे तीर्थंकराचा पुतळा तयार करतात. आणि ते पुतळा तयार करून इंद्र काय करतो? कुणाला सांगतो? अग्निकुमार देवाला सांगतो की आता हे तर तुम्ही भस्म करण्याचं कार्य करा. मग तो अग्निकुमार देव त्यांना जाळतो पुतळ्याला. तो खाली वागतो तर मस्तकातून त्याच्या अग्नी प्रगट होऊन तीर्थंकराचा मोक्ष कल्याणिक झाले. याचाच अर्थ काय झाला? आत्मा देहाच्या क्षेत्रामध्ये राहतो. देहाच्या क्षेत्राप्रमाणे आत्म्याचे प्रदेश आहेत आणि हा आत्मा आपल्या शरीराच्या नख केसाला सोडून बाहेर कुठेही नाही. म्हणून आत्मा सर्व व्यापक नाही. प्रत्येक आत्मा आपल्या आपल्या देह प्रमाण मात्र आहे. हे मतार्थाच्या अपेक्षेने त्यांनी जो केलेला अर्थ आहे त्यांनी निश्चय नयाने सुद्धा संपूर्ण 3 लोक व्यापलेला आहे आणि व्यवहार नयाने सुद्धा प्रत्येक आत्मा सर्व विश्वामध्ये व्यापलेला आहे. म्हणून यांचं व्यवहार नयाने आत्मा 3 लोक व्यापक आहे हे चुकीचं आहे. जे आत्मा 3 लोकांमध्ये व्यापलेला नाही, देह प्रमाण आहे. हे मतार्थाच्या अपेक्षेने अन्य मताचं कसं चुकीचं आहे आणि जिनागमाचं कसं सम्यक आहे. हे मंडन केलं जिनागमाचं आणि अन्य धर्माचं खंडन केलं. मग हे ज्या शब्दाच्याद्वारे जिन मताचं मंडन केलं जातं, अन्य मताचं खंडन केलं जातं, मग ज्या शब्दाच्याद्वारे त्यांचं खंडन करायचं त्याच शब्दाच्याद्वारे जिन मताचं मंडन करायचं, जे जैन धर्माची सिद्धी करायची, ते एक अपेक्षेने कसं बरोबर आहे. त्यांनी मानलेलं हे मत चुकीचं आहे. पण तेच मत त्यांच्या मताची उत्पत्ती कशी झाली आणि तेही जिन धर्माच्या सिद्ध भगवंताच्या मोक्ष अवस्था प्राप्त होणाऱ्या जीवाच्या आणि त्या जीवाची पूर्वीची अवस्था, त्या पूर्वीच्या अवस्थेला एकच नय त्यांनी पाहिला, सर्वगतपणा.
मग जैन धर्मामध्ये सुद्धा आत्मा निश्चय ज्ञाने किती प्रदेशी आहे? असंख्यात प्रदेशी, लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी हा आत्म्याचा स्वभाव निश्चय नयाने आहे आणि व्यवहार ज्ञाने देह मात्र प्रमाण आहे. मग आत्मा जिन धर्मामध्ये आत्मा व्यवहारण्याने देह मात्र प्रमाण पण आहे आणि आत्मा सर्व व्यापक पण आहे. व्यवहारण्याने डिस्को लब्बर आहे, 1 इंच 1.5 इंच लब्बर आहे. मग त्याला जर तुम्ही लांबलं फाकलं तर तो लांब होतो म्हणजे पसरलं तर तेवढी शक्ती आहे आणि जवळ केलं तर तेवढा छोटासा होतो. मग त्या लब्बरमध्ये जशी ताणलं तर वाढले जाणे, सोडलं तर कमी होणे, ही जशी त्याच्यामध्ये शक्ती आहे, तसं जिन धर्मामध्ये सुद्धा आत्मा व्यवहारण्याने सर्व 3 लोकाला व्यापलेला आहे. आहे का नाही? व्यवहारण्याने 3 लोक व्यापलेला आहे का नाही? मंगल कसा? यांनी मानला 3 लोक व्यापी, मग आपण पण व्यवहारण्याने यांच्यासारखं 3 लोक व्यापी व्यवहारण्याने मानलं तर चालेल का नाही? आधी चालेल का नाही? चालेल. तर चालतं. व्यवहारण्याने एक व्यवहारण्याने देह मात्र प्रमाण आहे, दुसऱ्या व्यवहारण्याने लोक मात्र प्रमाण आहे व्यवहारण्याने. मग कोणत्या अपेक्षेने? 7 समुद्घात. 7 समुद्घातला शेवटी केवली भगवंताचा लोकपुरण समुद्घात. मग त्या लोकपुरण समुद्घाताच्या वेळेला आत्म्याचे प्रदेश व्यवहारण्याने सर्व व्यापक झाले की नाही? मग तेवढाच एक नय जैनाचा अन्य लोकांनी घेतला म्हणून तो मिथ्या आहे. आणि आपण आत्म्याचे प्रदेश सर्व व्यापक 3 लोक व्यापक व्यवहारण्याने आत्म्याचे प्रदेश किती कालापर्यंत, किती समयापर्यंत राहतात? लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेश आत्म्याचे किती समयापर्यंत राहतात? प्रश्नानिक समजला नाही. ऐका, केवली समुद्घाताच्या वेळेला केवली भगवंताचे आत्म्याचे प्रदेश संपूर्ण लोकाकाश प्रमाण किती समयापर्यंत राहतात? हा प्रश्न आहे. एक समय मात्र बस. दंड, कपाट, प्रतर आणि लोकपुरण जी 4थ्या समयामध्ये लोकपुरण होतात, तेवढा 1 समयपर्यंत व्यवहारण्याने आत्म्याचे प्रदेश सर्व व्यापक आहे. मग आपण व्यवहारण्याने तो केवली समुद्घातासाठी घेतलं आणि यांनी व्यवहारण्याने सर्व आत्मा 3 लोक व्यापला. हे मतार्थ यांचं कसं आहे? चुकीचं आहे. एक आणि आपण मग 1 समयामध्ये आत्म्याचे प्रदेश संपूर्ण लोकाकाशामध्ये सर्व ठिकाणी व्यापून का राहिले व्यवहारण्याने? मग आत्म्याचा प्रदेशत्व गुणामध्ये आत्म्याचे लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेश निश्चय नयाने स्वभाव आहे. किती स्वभाव आहे? लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी निश्चय नयाने आत्म्याचा स्वभाव आहे. मग निश्चय नयाने स्वभाव आहे
म्हणून व्यवहार निर्णय असंख्यात प्रदेश पसरले. जर असंख्यात प्रदेश स्वभाव नसला असता तर पर्यायामध्ये असंख्यात प्रदेशी पसरले नसते. पण स्वभाव आहे द्रव्यार्थिक निर्णय असंख्यात प्रदेशी लोकाकाश प्रमाण. पण अनादी कालापासून कर्माने बंद आहे. मग कर्माने बंद आहे म्हणून शरीरामध्ये स्थित आहे. मग व्यवहारण्याने देह मात्र प्रमाण, निश्चय निर्णय लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी एवढा स्वभाव आहे. म्हणून तो स्वभाव आहे म्हणून व्यवहार निर्णय सर्व व्यापक झाले. मग तेवढाच एक पक्ष, तेवढ्याच समुद्घाताचा एक भाग घेऊन या लोकांनी आत्मा संपूर्ण लोकाकाशामध्ये व्यापलेला आहे, हे एक मत निघालं. म्हणजे यांचं पर्यार्थिक निर्णय आत्म्याचे प्रदेश, असंख्यात प्रदेश निश्चय दृष्टीने आणि व्यवहार दृष्टीने मानलं हे चुकलं. आपण निश्चय निर्णय असंख्यात प्रदेशी आहे, व्यवहारण्याने देह मात्र प्रमाण आहे आणि केवली भगवंताच्या केवली समुद्घाताच्या वेळेला एक समय व्यवहारण्याने संपूर्ण लोकाकाशामध्ये पसरतात, जी एवढे नय जिनागमामध्ये आहेत आणि हे अन्य लोकांमध्ये नाही. पण त्यांचं हे सर्व व्यापकपणा खंडनही केलं आणि त्याच शब्दातून आपण अरिहंताच्या केवली समुद्घाताच्या अपेक्षेने हे सर्वगत आत्मा आहे, पर्यार्थिक निर्णय अरिहंत भगवान याचं मंडन केलं, म्हणजे सिद्ध केलं. आणि निश्चय दृष्टीने असंख्यात प्रदेश असल्यामुळे व्यवहार निर्णय असंख्यात प्रदेश पसरतात. हे दुसऱ्याचं चूक पण दाखवलं आणि तेच खरं कसं आहे त्या शब्दातून दाखवलं. पुढे सांख्य आदि कोई जीव को जड कहते हैं. मग जे सांख्य आहे ते काय करतात, आत्म्याला जीवला जड मानतात. का जड मानतात? त्यांनी सांख्य आत्म्याला जड मानतात. मग सांख्याचे मूळ तत्व किती आहे? सांख्याचे मूळ तत्व किती आहे? जे सांख्य आहे हे एक तुलनात्मक चार्ट आहे. पूर्वी महाराजांचा खाकीमध्ये असा मोठा होता, त्याला या नवीन न्यायदीपिकेमध्ये शेवटी घेतलेला आहे. मग त्याच्यामध्ये पेज नंबर 6 वरती आहे चार्ट नंबर. आणि मग त्या ठिकाणी विषय घेतला तत्व आणि पदार्थ. मग त्यामध्ये सम्यक वस्तुविज्ञान म्हणजे जैन मतामध्ये 7 तत्व आणि 9 पदार्थ मानले. बौद्ध त्यांनी मानलेली परिस्थिती व्यवस्था वेगळी आहे. आता आपल्याला सांख्य पाहायचं आहे, सांख्य. मग सांख्य काय करतो, 25 तत्व मानतो. किती? 25 तत्व मानतो. त्या 25 तत्वामध्ये मुख्य 2 मानतो, पुरुष आणि प्रकृती. पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे अचेतन. आपण जे लोकव्यवहारांमध्ये प्रकृती म्हणजे ही प्रकृती नाही, त्यांनी पुरुष आणि प्रकृती 2 मुख्य मानले. मग त्यामध्ये प्रकृती के आता पुरुष आणि प्रकृती म्हणजे जे प्रकृती आहे त्या प्रकृतीचे 24 तत्व मानले, 24 भेद केले. पुरुष एकच मानला आणि जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचे त्यांनी काय केले, 24 प्रकारचे भेद केले.
प्रकृति से महान, महान से बुद्धि, बुद्धि से अहंकार, 5 तन्मात्रा, इंद्रिया, 16 गण, स्पर्शादी 5, बुद्धि, इंद्रिया, पादो, उपस्थ, वाणी, हस्त, पाद, हे 5 कर्मेंद्रिया, पंचभूत, स्पर्श, रस, गंध, रूप आणि शब्द. मग भूत किती आहेत? संख्याने मानलेले 5 भूत आहेत. आणि काही जण 4 भूत मानतात. म्हणजे अन्य लोकांचा जर मृत्यू झाला, अन्य लोकांचा मृत्यू झाल्यानंतर तिथे शोक सभा आधी काही चालते. मग शेवटी काय म्हणतात? पंचमहाभूतातून जीव उत्पन्न झाला होता आणि तो कुठे विलीन झाला? पंचमहाभूतात विलीन झाला. आता पंचमहाभूत जे आहे ते चेतन का अचेतन? अचेतन. मग अचेतन कारणातून चेतनाची उत्पत्ती मानते. म्हणून त्यांचं मत जीव कसा आहे? जड आहे. मग हे 5 महाभूत किंवा 4 महाभूत आहे. मग यांच्यातून जर जीव उत्पन्न होऊ लागला तर काय होऊन जाईल? कारण विपर्य आहे का स्वरूप विपर्य आहे का भेदाभेद विपर्य आहे? म्हणून विपरीत ज्ञानाचे 3 भेद होतात. स्वरूप विपर्य, भेदाविपर्य आणि कारण विपर्य. मासे पंचमहाभूत यांच्यातून जीव उत्पन्न मानला. मग कारण कसं आहे? चेतन का अचेतन? अचेतन. आणि उत्पन्न झाला जीव कसा? मग याचा अर्थ काय झाला? अचेतनापासून चेतनाची उत्पत्ती झाली. मग कारण स्वयमेव अचेतन आहे आणि कार्य चेतन मानलं तर? मग जर अचेतनापासून जर चेतन उत्पन्न होऊ लागले, मग तुम्ही भोजन करताना पात्र आहे, पाणी आहे, अग्नी आहे, वायू आहे, सगळं आहे. मग तिथे जीव उत्पन्न होतो का? 5 महाभूत स्वयंपाक करताना त्याच्यात सगळे आहेत, अग्नी, वायू आदी. मग तिथे जीव उत्पन्न झाला का? नाही झाला. का झाला नाही? जर अचेतनातून जर चेतन उत्पन्न होऊ लागला, मग कुठून अचेतनातून चेतनाची उत्पत्ती मानावं लागेल. पण आजपर्यंत अचेतनामधून चेतन उत्पत्ती झाली कुठेही दिसत नाही. म्हणून यांचं म्हणणं कसं आहे? जीव पंचमहाभूतातून उत्पन्न झाला आणि पंचमहाभूत म्हणजेच त्याच्या मिश्रणाने जीव झाला. याचा अर्थ काय झाला? कारण विपर्य. जे कारण मानलं तुम्ही अचेतन आणि अचेतन कारणातून चेतनाची उत्पत्ती मानली. याला काय म्हणायचं? कारण विपरीतता. मग तसं इथे डॉक्टर म्हणा, लौकिक व्यवहारामध्ये ते काय सांगतात? मात्या पित्याच्या रजवीर्यापासून जीव उत्पन्न झाला. कुठून उत्पन्न झाला? मग मात्या पित्याचं रजवीर्य चेतन का अचेतन? अचेतन. त्या अचेतनातून कोण उत्पन्न झाला? हे उलटे, म्हणजे अचेतनातून जीव मानला. मग आपण काय म्हणणार? माता पित्याचं रजवीर्य मीडिया निमित्त कारण आहे. माता पित्याच्या रजवीर्यामध्ये जीव आहेत, एकेंद्र नाही असं नाही, पण त्या दोघांचा संयोग होतो त्यावेळेला ते दोन्ही बॅक्टेरिया मरतात. फक्त मीडिया तिथे राहते. काय राहते? मीडिया राहते. आणि ते मीडिया असताना कोणी जीव
पूर्वी मनुष्य गती नामकर्म बांधला होता, तिथून मेला आणि तिथे मातेच्या गर्भात, मग माताच्या रजवीर्यापासून जीव उत्पन्न होतो का असं मानलं तर का होऊन जाईल? हे सगळे मतांतर येतात. म्हणून जैन धर्माचं व्यवस्थित निमित्त मानतं, निमित्ताला नकार दिला नाही. पण ते कसं आहे, मग तुम्हाला बघायचं तर न्यायदीपिका पुन्हापाशी घरी असेल तर ह्याचं माझ्यापाशी 194 पान आहे आणि तिथे विपरीत ज्ञानाचे कारण विपर्य, स्वरूप विपर्य आणि भेदाचे विपर्य असं महाराजांनी त्याचं बरेचसं स्पष्टीकरण केलेलं आहे. मग त्या ठिकाणी अशी त्यांची जी मान्यता आहे ते चुकीचे आहे. मग म्हणून अशा प्रकारे जीवाचं जे अन्य लोकांनी लक्षण केलं काय आहे, जडापासून जीवाची उत्पत्ती मानली. मग जर जडापासून जीवाची उत्पत्ती होते तर विवाह करण्याची आवश्यकता नाही. 2 जडाला एका ठिकाणी संयोग करून ठेवा, पुत्र उत्पत्ती होऊन जातील. टेस्टू बेबीमध्ये बाळ तयार करतात. मग त्या टेस्टू बेबीमध्ये जे बाळ तयार करतात ते कशातून? त्याची पण मीडिया अचेतनच आहे का नाही? मग त्याच्यातून उत्पन्न झाला का? नाही. जे कोणी जीव चेतना जाणणारा पाहणारा पूर्वी एक स्वतंत्र द्रव्य वेगळं होतं, तिथलं आयुष्य संपलेलं आहे आणि ते मनुष्य गतीमध्ये उत्पन्न झाला. जे असलेला चेतनमय जीवच पर्याय बदलली, गती बदलली, दुसऱ्या गतीमध्ये उत्पन्न झाला. पण जीव नसलेला उत्पन्न झाला नाही किंवा आजीवापासून जीवाची उत्पत्ती होत नाही. एवढे आपल्यापाशी जे भ्रम आहेत हे आचार्य भ्रम काढतात. जे अशा प्रकारची आपली मान्यता असेल अशा प्रकारे आपण ज्ञानामध्ये निर्णय करू तर आपण काय होणार? सांख्य मताला, अन्य मताला प्राप्त होणार. म्हणजे उत्पन्न झालं जैन कुळामध्ये आणि ज्ञान अचेतनापासून चेतन मानू लागलो तर कारण विपरीत आहे. तर तुम्ही त्याला जैन राहिला नाही, अजैन झाला. मग अशी मान्यता, असं ज्ञान, आपली श्रद्धा असं आहे का हे स्वतः शोधून पहा. म्हणून मग या शरीरापासून, अचेतनापासून, प्रकृतीपासून मी उत्पन्न झालो नाही. मी तर अनादि अनंत चैतन्य, ज्ञान अनंतरूप आत्मा आहे. अशा आत्म्याचं श्रद्धान करा. हे अन्य मतांनी दाखवलेलं जे आत्म्याचं जीवाचं स्वरूप आहे ते कसं चुकीचं आहे, चुकीला चूक रूपाने जाणून त्याचं श्रद्धान करा. आणि जिनवाणीमध्ये जिनेंद्र भगवंतांनी आत्मा अनादि अनिधन अनंत गुणांनी युक्त स्वयंसिद्ध आहे. मग असा आत्म्याचं स्वरूप माझं आहे हे जाणून श्रद्धान करा. आणि अन्य लोकांचं खोटं कसं आहे हे निर्णय करा. आणि तेच खोटं जिनागमातल्या एक एक अंशाला घेऊन ते कसं सत्य आहे हे पण आपल्याला याच्यातून पाहायचं आहे. हो. स्वयं सिद्ध अनादि अनिधन ज्ञान आनंद स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. स्वद्रव्य अनंत गुण संपन्न शुद्ध स्वरूप आहे. स्वभाव नित्य चैतन्य ज्ञान आनंद स्वरूप आहे. स्वकाल अनादि अनिधन शुद्ध स्वरूप आहे. स्वक्षेत्र
चैतन्य अमूर्ति नियत शुद्ध असंख्यात प्रदेशी निज शुद्धात्मा द्रव्य आहे. मी अन्य अचेतन अजीव द्रव्यापासून उत्पन्न झालेला नाही. मी अन्य दुसऱ्या कोणीही जीवाच्या द्वारे उत्पन्न झालेलो नाही. म्हणून मी कर्म नाही. मी तर एक अनादि अनिधन स्वसंवेदन मात्र ज्ञान मात्र स्वरूप निज शुद्धात्मा द्रव्य आहे. शांती शांती शांती. विसर्ज. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवसाणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवसाणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवसाणं. ओम विसर्ज. जवानी ते ज्ञान से सोझे लोकालो सोवाणी मस्तक नमो सदा देतो देव भजो अरहंत निता गुरुसेवन निर्ग्रम दया धर्म पालो सदाय मुक्तिकासन. सिद्धांत शास्त्र की जय. जिनवाणी माता की जय. सोई सो भगवान की जय. अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. आचार्य श्री योगेंद्र देव श्री परमार्थ प्रकाश ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय. 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय. आदिनाथ भगवान की जय. शुद्धात्म तत्व की जय. नमस्ते नमस्ते नमस्ते.